नमस्कार. आदेश महाशा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षामध्ये ज्या प्रकारे पक्षप्रवेश चालू आहे त्याच्या विरोधात कुठेतरी स्थानिक लेवलला नाराजी आहे याचं बोललं जात होतं. परंतु आज त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ज्यावेळेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार होता त्यावेळेला गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले असताना कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी तिथे म्हणण्यात आलं की आम्ही जे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आहेत, जे पूर्वीपास भाजपचे कार्यकर्ते आहेत, मूळ कार्यकर्ते आहेत, त्यांनी फक्त सत्तरंजाच उचलायचा का? त्यांनी काय करायचं? ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष बेरजेच्या राजकारणावरती जो हाताला लागेल विरोधी म्हणजे जो समोरच्या पक्षातला जो नेता जो कार्यकर्ता हाताला लागेल त्याला पूर्ण आपल्याकडे खेचून घ्यायचा, त्याच्यासाठी साम दाम दंडभेद त्याला लागेल ती गोष्ट द्यायची आणि आपल्याकडे खेचून घ्यायचं आणि बेरजेचं राजकारण करून सत्ता स्थापन करायचं हे ध्येय ठेवलेला पक्षाला आज त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांनी घेराव घालायचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी त्यांचे ज्येष्ठ नेते मुनगंटीवारांनी काही नाराजी व्यक्त केली होती. आज तशीच नाराजगी नाशिकमधील देवयानी फरांदे यांनी कुठेतरी त्यांची उपस्थित नव्हती या पक्षप्रवेशाला, त्यांची कुठेतरी नाराजी होती. नाशिकच्या त्या आमदार आहेत भारतीय जनता पक्षाच्या. असं असताना देखील स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असताना देखील भारतीय जनता पक्षातील मंत्री गिरीश महाजनांनी तो पक्षप्रवेश पार केला. आता असंच झालं ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष इतर पक्षातील नेत्यांना, इतर पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय, तर स्थानिक कार्यकर्त्यांना जो मूळ भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती अन्याय होताना आपल्याला दिसत आहे. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला त्याचे पडसाद काय उमटतात आणि त्या कशा निवडणुका होतात हे पाहणं औचित्याचं ठरेल. कालच आता विशेष म्हणजे गोष्ट सांगण्यासारखी की दिनकर पाटील यांनी काल ज्या वेळेला म्हणजे मनसेची आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली त्यावेळेला दिनकर पाटलांनी तिथे नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. जोरदार त्यांनी मिठाई वगैरे वाटप केलं आणि त्याच्यामध्ये म्हणण्यात आलं की आम्ही भारतीय जनता पक्षाचा पराभव करू. असं असताना आज दिनकर पाटलांनी दुसऱ्याच दिवशी लगेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ज्या वेळेला दिनकर पाटलांना विचारण्यात आलं की तुम्ही पक्षप्रवेश का करत आहात, तर त्यांनी आम्ही विकासासाठी पक्षप्रवेश करतोय. ज्या वेळेला कार्यकर्त्यांनी विचारलं का इकडे विकास होणार नव्हता का, तर त्यांनी तिथे उडवाउडीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडे असं ठोस कोणतंही कारण नव्हतं. त्यांनी पत्रकारांनी त्यांना विचारलं की काल तर तुम्ही मिठाई वाटत होतात, काल तर तुम्ही म्हणत होता भारतीय जनता पक्षाला पराभव करू, तर आज असं काय झालं ज्यात तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलात? तर यावरूनच असं दिसतं आहे की स्थानिक जो मूळ भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती अन्याय करत भारतीय जनता पक्ष केवळ सत्तेच्या बेरजेच्या राजकारणासाठी पूर्णपणे लागेल ती साम दाम दंडभेदाची भूमिका वापरत कार्यकर्त्यांना आपल्याकडे घेत आहे. यातून एकच भविष्याच्या राजकारणात आपण जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट दिसू शकते की यामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्ये सत्ता आली तर भारतीय जनता पक्षाला आवरणं आपल्याला खूप मुश्किल होणार आहे. कारण की ज्या सत्तेच्या जोरावरती ज्या ताकदीच्या जोरावरती ते आपली सत्ताचा वापर करत कोणतेही काम करायचा प्रयत्न करत आहेत, जर महानगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही जर भारतीय जनता पक्षाचा सत्ता आली तर ते सत्तेच्या बळावरती काही करण्याचा प्रयत्न करू शकतात. मग त्यांना विरोध करणं आपल्याला पर्यायाप्रमाणे आपल्याला थोडंसं जड जाऊ शकतं. आपण म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांनी किंवा सामान्य लोकांनी जर त्यांच्या विरोधात आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते, त्यांच्यावरती दडपशाही होऊ शकते. ज्या प्रकारे विशेषतः नाशिककडे यांनी सामदाम दंडभेदाची भूमिका का आपण दिसत आहे, कारण की 2027ला कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या मार्फत खूप सारे मोठमोठे ट्रेंडर्स निघू शकतात. कुंभ हा एक प्रकारे कुंभाचं व्यावसायिकीकरण होताना आपल्याला दिसू शकतं. ज्या प्रकारे म्हणजे जो प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा झाला, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जो कुंभमेळा झाला त्यामध्ये जी झालेली उलाढाल आहे तीच काहीशी त्याचप्रमाणे ती उलाढाल ही नाशिकमध्ये ज्यावेळेला कुंभमेळा होणार आहे 2027ला त्यावेळेला ती दिसू शकते. आणि त्याच अनुषंगाने मग ते टेंडर्स निघणं असू दे, त्याच्यातून जो काही प्रकारचा आर्थिक उलाढाल होणार असेल ते मग कोणाला फायदा करून द्यायचा असेल,
ते सोपं सोयीस्कर जाऊ शकतं. महानगरपालिकेच्या आर्थिक उलाढालीतून तो खर्च काढू शकतो. ही अशी वेगळी आर्थिक राजकारण याच्यामध्ये असू शकतात. ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी जी दंडभेदाची भूमिका वापरते आहे, ती कुठेतरी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मात्र मुळावरती उठताना दिसत आहे. कारण की ज्या वेळेला पक्षाच्या डाऊनफॉलमध्ये ज्यावेळेला हे स्थानिक कार्यकर्ते, जे मूळ कार्यकर्ते आहेत भाजपचे, ते साथ देताना भारतीय जनता पक्षाला आपल्याला दिसत होते. पण आज ज्या वेळेला सत्तेचा उपभोग घ्यायची वेळ येते, त्यावेळेला कुठेतरी ते स्थानिक कार्यकर्ते, मूळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी डावळलं जाताना आपल्याला दिसत आहे. आता उदाहरण जर भारतीय जनता पक्षातील राज्यातील उदाहरणं द्यायची झाली तर एकेकाळी 2014 पूर्वी ज्यावेळेला सत्ता यायच्या आधी माधव भंडारी असू देत किंवा केशव उपाध्याय असू देत, यांसारखे नेते भारतीय जनता पक्षाची सोशल मीडिया किंवा मीडियांच्या मार्फत प्रवक्ता बनून भारतीय जनता पक्षाची जी धुरा सांभाळत होते, ते आज तागायती भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळत आहेत. परंतु इतर पक्षातून आलेले काही लोक आज आमदार आहेत, खासदार आहेत. म्हणजे जसं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मनसेतून आलेले प्रवीण दरेकर 2 टर्म आमदार बनतात. परंतु पक्षाला 20-20, 30-30 वर्ष दिलेले माधव भंडारी असू देत, केशव उपाध्याय असू देत, ही प्राथमिक तुम्हाला एक उदाहरण आहेत. त्यांना कोणतेही आमदारकी मिळत नाही, त्यांना कोणतेही पद मिळत नाही, कोणतीही निष्ठा मिळत नाही. मग त्या राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ असू देत, त्या अगदी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष बनतात, पुन्हा त्या आमदार बनतात. प्रसाद लाड असू देत, जे राष्ट्रवादीतून आलेले आहेत, अशोक चव्हाण असू देत, जे काँग्रेसमधून आलेले आहेत. मूळतः काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाणांच्या विरोधात ज्या वेळेला 2009ला मुख्यमंत्र्यांनी एवढे रान उचललं होतं की त्यांचा एवढा विरोध केला होता की काही विचारण्याची सोय नव्हती. आज मात्र हे आपल्याला पाहताना ज्या वेळेला आज त्याच अशोक चव्हाणांची मुलगी तिकडे आमदार आहे, अशोक चव्हाण स्वतः खासदार आहेत. ज्या वेळेला एकेकाळी भारतीय जनता पक्षाचं धुरा किरीट सोमय्या यांनी जोर लावून, म्हणजे 2019ला ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता निघून गेली, त्यानंतर किरीट सोमय्या यांनी जे महाविकास आघाडीमधले नेते होते त्यांचे भ्रष्टाचार एक पुढे काढायला सुरुवात केली. आणि आज ज्या लोकांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी रान पेटवलं, आज तेच लोक आज भारतीय जनता पक्षासोबत आहेत. मात्र किरीट सोमय्या कुठेतरी सत्तेच्या परिघातून कुठेतरी बाहेर फेकलेले गेलेले आहेत. जो मूळ भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता, हा कुठेतरी साईडलाईन होताना दिसत आहे. तुम्हाला दिसेल महाराष्ट्रामध्ये एवढी उदाहरणं सापडतील की जे म्हणजे विखे पाटील असू देत, जे काँग्रेसचे मूळ नेते आहेत, अशोक चव्हाण मूळ नेते काँग्रेसचे आहेत, प्रसाद लाड जे मूळ राष्ट्रवादीचे आहेत, प्रवीण दरेकर जे मूळ मनसे आणि शिवसेनेतले आहेत, आताचे आमदार नितेश राणे हे मूळचे काँग्रेसचे आहेत. एकेकाळी त्यांची जी भाषणं पाहिली तर ती कदाचित आत्ताही म्हणजे आता जी जसं हिंदुत्वावरून ते जेवढं भडकाऊ भाषण करतात त्याच्याच विरोधात ते 2014 पूर्वी किंवा 2014ला ज्यावेळेला ते आमदार म्हणून निवडून आले, त्यावेळेला ते आज मंत्री आहेत, ते त्यांची जी पूर्वाश्रमी जी भाषणं काढली तर ती किती भडकाऊ होती तेही तुम्हाला दिसेल. मग ते संघाविरुद्ध बोललेलं वक्तव्य असेल. आज मात्र ते लोक इथे भारतीय जनता पक्षामध्ये येऊन आजचे सत्तेचा उपभोग घेताना दिसत आहेत. परंतु जे मूळ कार्यकर्ते आहेत, माधव भंडारी असू देत, केशव उपाध्याय असू देत, किंवा असे जे ग्राउंड लेवलच्या कार्यकर्ते आहेत, जे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत, आज त्यांना कुठेतरी उपेक्षा दिसत आहे. किरीट सोमय्यांसारखा जो खरोखर भ्रष्टाचाराविरुद्ध कुठेतरी लढताना दिसत होता, आज त्याच मात्र माणसाला सत्तेच्या परिघाचा कुठेतरी उपयोग होताना दिसत नाही आहे. आज हा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत जरी असला तरी मूळ भारतीय जनता पक्षातील नेते आता भाजपच्या सत्तेचा उपयोग किती घेत आहेत हाही प्रश्न आपल्याला दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं यावरून कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि भारतीय जनता पक्ष जर सत्तेत आला तर काय काय होऊ शकतं हे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.